नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसएससी जीडी भरती 2024 तर्फा एसएससी जीडीचा जो रिझल्ट हा जे विद्यार्थी मित्रांनो लवकरच लागणार आहे। तर या संदर्भात जे एसएससी जीडी भरतीच्या संदर्भात या ठिकाणी अपडेट आलेला आहे आणि यावर्षी जे एसएससी जीडीचं जे फिजिकल आहे हे आयटीबीपी घेणार आहे आणि आयटीबीपीचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डिपार्टमेंट मधून जे नोटीस आलेला आहे तर त्या नोटीस मध्ये या ठिकाणी काय सांगितलं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। या नोटीस मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, ठीक आहे। तर हे संपूर्ण नोटीस तुम्हाला वाचून सुद्धा दाखवणार आहे मराठीमध्ये काय याचा अर्थ आहे, ठीक आहे। त्याचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, त्याचबरोबर फिजिकलला केव्हापासून चालू होणार आहे, रनिंग वगैरे कधीपासून चालू होणार आहे तर आहे आणि यावर्षी कटअप किती लागणार आहे फिजिकलचा, ठीक आहे। लेखी परीक्षेचा यावर्षी कटअप किती लागणार आहे, तुम्हाला किती मार्कावर या ठिकाणी फिजिकल भेटू शकते, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीला किती मार्क जर तुम्हाला असेल तर किती मार्कावर तुम्हाला या ठिकाणी फिजिकल भेटू शकते, रनिंग साठी बोलावलं जाऊ शकते, यावर सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप या ठिकाणी पहिल्यांदाच यावर्षी जे असं झालेलं आहे की एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट आहे हा आतापर्यंत या ठिकाणी लागला नाही आहे, कारण की 3-3.5 महिने या ठिकाणी होत आहे आणि अजूनही या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागला नाही आहे। पण आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीचा रिझल्ट लवकरच लागणार आहे, तर आतापासून तयारीमध्ये राहा तुम्ही। या ठिकाणी 5 किलोमीटरची रनिंग सुद्धा चालू ठेवा, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग सुद्धा तुम्ही या ठिकाणी चालू ठेवा। तर आयटीबीपीचं जे नोटीस आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो डिपार्टमेंट मधून जे हे आलेलं आहे, ठीक आहे। तर ते तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर मी दाखवू शकतो, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता या नोटीस मध्ये काय सांगितलं। तुम्हाला सर्वात अगोदर इंग्रजीमध्ये तुम्हाला वाचून दाखवतो एक एक वेळ आणि त्याचा अर्थ काय ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, प्लीज रेफर धिस ऑफिस एन्क्वायरी लेटर नंबर स्टाफ सिलेक्शन कमिशन एसएससी फॉर डिक्लेरेशन ऑफ रिजल्ट ऑफ रिटन एग्जामिनेशन CBE ऑफ कॉन्स्टेबल GD इन सेंट्रल आर्म पोलीस फोर्स CAPF SSF अँड रायफलमॅन GD इन आसाम रायफल एक्झामिनेशन 2024। तर ह्या वाक्याचा जे अर्थ आहे तर याचा काय अर्थ आहे की कृपया हे कार्यालयीन चौकशी पत्र क्रमांक केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील हवालदार GDच्या CBEच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी कर्मचारी निवड आयोग SSCला CAPF SSF आणि रायफलमॅन GD आसाम रायफल परीक्षा 2024 संदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर दुसऱ्या वाक्यामध्ये या ठिकाणी काय सांगितलं की इन रेफरन्स टू युअर लेटर इन्क्वायरी नंबर 25 जून 2024 ऑल फोर्सेस अंडर CAPF हॅव ऑलरेडी प्रोवाइड यू द लेटेस्ट इन्फॉर्मेशन इन द प्रिस्क्राइब फॉर्मेट ॲज स्टेट ऑन 3 जुलै 2024। तर ह्या वाक्याचा जे अर्थ आहे तर हे या ठिकाणी तुमच्या पत्र चौकशी क्रमांक दिनांक 25 जून 2024च्या संदर्भात CAPFच्या अंतर्गत असलेल्या सर्व दलांनी तुम्हाला 3 जुलै 2024 रोजी नमूद केल्यानुसार विहित नमुन्यात नवीनतम माहिती आधी दिली आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तिसरं जे कळवं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की It is advised to the Commission to declare the result of written examination CBE of Constable GD in Central Armed Police Force CAPF SSF and Rifleman GD in Assam Rifle Examination 2024 within 10 days with effect to this letter so that further process can be started if any issue faced by the Commission in implement the same please convey the same to the office। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी नोटमध्ये बघू शकता की all other terms and condition of the recruitment with remain अनलिटेड। त्याचबरोबर तुम्ही याचा जे अर्थ या ठिकाणी की या पत्राच्या प्रभावाने 10 दिवसाच्या आत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील CAPF SSF आणि रायफलमॅन GD मधील कॉन्स्टेबल GDच्या CBE आणि आसाम रायफल परीक्षा 2024 मधील CBE लेखी परीक्षेचा निकाल 10 दिवसाच्या आत घोषित करावा जेणेकरून पुढील प्रक्रिया सुरू करता येईल। त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आयोगाला भेडसावणारी कोणतीही समस्या कृपया कार्यालयाला कळवा। त्याचबरोबर भरतीच्या इतर
सर्व अटी व शर्ती अपरिवर्तित राहतील। ठीक आहे। तर या ठिकाणी ज्या ITPP वाल्यांनी जे डायरेक्ट या ठिकाणी सांगितलं आहे की जो SSC GDचा जो रिझल्ट आहे हा जो 10 दिवसाच्या अंदर तुम्ही या ठिकाणी घोषित करा, जेणेकरून आम्हाला सुद्धा पुढची प्रोसेस करण्यासाठी या ठिकाणी टाइम लागते। ठीक आहे। आम्ही सुद्धा या ठिकाणी आमच्या कामामध्ये जे राहणार आहे असं जे ITPP ने या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर SSC GD भरतीचा जो रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरच लागणार आहे। इथून 10 दिवसाच्या अंदर या ठिकाणी लागण्याची चान्सेस आहे, कारण की हे जे SSC GDचं जे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ITPPचं पत्रक जे हे नोटीस या ठिकाणी आलेलं आहे। ठीक आहे। तर तुम्ही या ठिकाणी कोणत्याही गफलतीमध्ये न राहता आतापासून फिजिकलची तुम्ही या ठिकाणी तयारी चालू ठेवा। तर या 10 दिवसाच्या अंदर या ठिकाणी SSC GD भरतीचा रिझल्ट लागणार आहे। ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे। तर पहा ह्या 10 दिवसाच्या अंदर SSC GD भरतीचा रिझल्ट लागणार आहे। ठीक आहे। तर आतापासून जे 5 किलोमीटर रनिंगची तयारी तुम्ही चालू द्या, त्याचबरोबर जे 1600 मीटर रनिंगची सुद्धा तयारी चालू तुम्ही या ठिकाणी ठेवा। ठीक आहे। तर पहा आजची जी तारीख आहे 8 जुलै या, तर पहा जवळपास ज्या 18 तारखेपर्यंत 18 तारखेच्या अंदर या ठिकाणी SSC GD भरतीचा रिझल्ट येणार आहे। आणि SSC GDचं जे फिजिकल आहे हे फिजिकल कधीपर्यंत या ठिकाणी होऊ शकते SSC GDचं, तर पहा जुलैच्या एंडिंगला या ठिकाणी SSC GDचं फिजिकल होऊ शकते, किंवा मग ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकलला सुरुवात होऊ शकते पहिल्या आठवड्यामध्ये। आणि फिजिकल घ्यायला त्यांना जास्त टाइम लागत नाही, कारण की जे 2022ची 50,000 जागांसाठी SSC GD भरती होती तर ते जवळपास 50,000 जागांसाठी होती। आणि त्यावेळेस काय होतं की त्या विद्यार्थ्यांचं जे फिजिकल आहे जवळपास 4 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी बोलावले गेले होते। तर यावर्षी सुद्धा जवळपास 2 ते 4 लाख विद्यार्थी ते बोलावले जाणार आहे। ठीक आहे। त्याचबरोबर मागची जी भरती होती तर मागच्या भरतीमध्ये जवळपास ते फिजिकल आहे 4 लाख विद्यार्थ्यांचं 15 दिवसामध्ये त्यांनी कंप्लीट केलं होतं, आणि हे सुद्धा फिजिकल त्यांना घ्यायला जास्त टाइम या ठिकाणी लागणार नाही आहे। ठीक आहे। तर जवळपास SSC GD भरतीचं जे फिजिकल आहे हे जुलैच्या एंडिंगला सुद्धा एक तर स्टार्ट होऊ शकते, किंवा मग ऑगस्ट महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट होऊ शकते, कारण की पुढची भरती सुद्धा त्यांना नवीन SSC GDची काढायची आहे। तर आता तुम्हाला या ठिकाणी टेन्शन वगैरे घ्यायचं नाही की बा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे। तर पहा ह्या 10 दिवसाच्या अंदर रिझल्ट जे विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे SSC GDचा, तर आतापासून तयारीमध्ये तुम्ही या ठिकाणी राहा, आपला फोकस तुम्ही या ठिकाणी लक्ष ठेवा। त्याचबरोबर या ठिकाणी किती मार्कावर मुलांना फिजिकलसाठी बोलवू शकते या ठिकाणी ते तुम्हाला सांगून देतो, किती मार्क्स या ठिकाणी आपल्याला असले पाहिजे। तर तुम्ही SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल पुरुष उमेदवार आणि तुम्हाला 80 पर्यंत जरी मार्क्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी फिजिकलसाठी बोलवू शकते। 80-85 जरी असेल तर तुम्हाला बोलवू शकते ग्राउंडसाठी। त्याचबरोबर महिला उमेदवार जर SC ST कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला 80-75 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तुम्हाला फिजिकलसाठी या ठिकाणी बोलावला जाऊ शकतो। त्याचबरोबर तुम्ही OBC कॅटेगरीचे विद्यार्थी असाल 85-87 जरी तुम्हाला मार्क्स असेल 90 असेल तरी सुद्धा तुम्हाला फिजिकलसाठी या ठिकाणी बोलावला जाऊ शकतो। महिला उमेदवार जर OBC कॅटेगरीचे असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 85 मार्क्स 80 मार्क्स जरी असेल तरी सुद्धा फिजिकलसाठी बोलावला जाऊ शकतो। EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 80-85 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा तुम्हाला फिजिकलसाठी बोलावला जाऊ शकतो। महिला उमेदवार जर EWS कॅटेगरीचे असेल 75-80 जरी असेल तरी सुद्धा फिजिकलसाठी बोलावला जाऊ शकतो रनिंगसाठी। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला या ठिकाणी 90-95 जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला फिजिकलसाठी या ठिकाणी बोलावला जाऊ शकतो। महिला उमेदवार जर ओपन कॅटेगरीचे असेल 90 जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला फिजिकलसाठी बोलावला जाऊ शकतो। एवढा या ठिकाणी लेखी परीक्षेचा कटाप असू शकतो। ठीक आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो SSC GDची संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्या व्हिडिओ इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।